आजच्या लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन मधली आपण पुढची रिएक्शन बघणार आहे. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन फॉलोड बाय इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ अमोनिया डेरिवेटिव. See here, this is aldehyde or ketone and this is ammonia derivative. तर रिएक्शन कशी होणार आहे? या सिंगल बॉन्ड OH हा डबल बॉन्ड O चं कन्वर्जन सिंगल बॉन्ड O मध्ये करायचं H, then या N H आणि Z. काय करायचं, H इकडे घ्या, Z इकडे घ्या. हा जो आहे हा कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये काय करायचं, वॉटर रिमूव्ह करायचा. हा वॉटर रिमूव्ह झाला की इथं काय येणार, डबल बॉन्ड. सो द प्रॉडक्ट इज इमाइन. प्रॉडक्ट इज इमाइन. तर ही जी रिएक्शन आहे, ह्या रिएक्शन मध्ये Z हा वेगवेगळा असू शकतो आणि Z वरून आपण प्रॉडक्टचं नाव काय येणार आहे हे ठरवू शकतो. म्हणजे सबस्टिट्यूशन कोणतं असेल त्यावरून त्या इमाइनचं नाव जे आहे ते वेगळं येणार आहे. तर ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम आपण थोडक्यात बघणार आणि त्याच्यानंतर मग जे हायड्रॉक्सिल अमाइन असेल, हायड्राझाईन असेल, फिनिल हायड्राझाईन असेल, सेमी कार्बाझाईड असेल किंवा 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन असेल, ते वापरून प्रॉडक्ट कसा येणार आहे हे थोडक्यात बघूया. सो रिएक्शनचं मेकॅनिझम एका स्टेपमध्ये बघा. तर मेकॅनिझम मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन रिएक्शन टेक्स प्लेस इन ॲसिडिक मीडियम. पहिल्यांदा काय करायचं, हा जो डबल बॉन्ड आहे तो ऑक्सिजन वरती शिफ्ट करायचा. डबल बॉन्ड ऑक्सिजन वर शिफ्ट केल्यानंतर ऑक्सिजन वरती येणार 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे येणार प्लस चार्ज आणि इथे येणार मायनस चार्ज. मग हा काय करतो, आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर प्रोटॉनला देतो आणि प्रोटॉन घेतो. मग हे घेतल्यानंतर हा मायनस चार्ज निघून गेला, लोन पेअर निघून गेली आणि इथं आला H. बघा काय केला, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट केला आणि हा प्रोटॉन याला दिला. देयरफॉर सिंगल बॉन्ड OH आणि कार्बनवर आला प्लस चार्ज. त्याच्यानंतर याची रिएक्शन आपण कुणाबरोबर केली आहे, अमोनिया डेरिव्हेटिव्ह. मग अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेतला NH2Z. अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण घेतला NH2Z. आता ह्या अमोनिया डेरिव्हेटिव्ह मध्ये नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो या कार्बनला देणार. देयरफॉर पुढचा प्रॉडक्ट बघा, हा OH इथं येणार N H H Z. बघा NH2Z, दॅट इज NH2Z. तर ह्या नायट्रोजननं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला दिली म्हणजे नायट्रोजन वरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. तर नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स तो कुणाकडून घेणार आहे, तर इथून घेणार. त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स तो हायड्रोजन कडून घेणार. तर पुढची स्टेप बघा, की त्याला हवे असणारे इलेक्ट्रॉन्स तो इथून घेणार. जे नायट्रोजन वरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून गेला. पुढची स्टेप आपण इथं घेऊयात. बघा हा OH, देन N H आणि Z. नायट्रोजन वरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून गेला. त्यानंतर हा जो OH आहे, हा OH गुड लिव्हिंग ग्रुप आहे. OH हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. तो काय करणार, हे इलेक्ट्रॉन्स घेऊन निघून जाणार. OH हे इलेक्ट्रॉन्स घेऊन निघून जाणार, OH मायनस म्हणून निघून जाणार आणि त्याच वेळेला हा प्रोटॉन हे इलेक्ट्रॉन्स देऊन निघून जातो. जे कार्बन नायट्रोजन मध्ये डबल बॉन्ड देणार. सो गेट कन्वर्टेड इनटू C डबल बॉन्ड N आणि इथं काय शिल्लक राहिला, फक्त Z. C डबल बॉन्ड N Z, दॅट इज इमाइन. आणि बाहेर काय पडला, हा OH आणि हा H, दॅट इज मायनस ऑफ वॉटर. मायनस ऑफ वॉटर. दिस रिएक्शन इज addition, that is nucleophilic addition
substituted by followed by elimination. Nucleophilic addition followed by elimination of aldehyde and ketone. मेकॅनिझम आपण थोडक्यात सिंगल स्टेप मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर Z ची व्हॅल्यू वेगवेगळी कशी येते आणि Z ची वेगवेगळी व्हॅल्यू वापरून आपण रिएक्शन कशा पद्धतीने करणार आहे, सबस्टिट्यूशन कसं करणार आहे हे बघूया. मेकॅनिझम सोपा आहे. तर कार्बोकेटायन तयार करून घ्यायचं आणि बघा पुढं Z काय काय असू शकतं किंवा सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने करायचं आहे. सो NH2Z म्हटलंय, मग Z हा OH असेल, Z हा NH2 असेल. सो आपण काय करूया, रिएक्शन कशा बरोबर करायचे हे बघूया. रिएक्शन आपल्याला हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर करायचे. NH2OH, दिस इज नोन ॲज हायड्रॉक्सिल अमाइन. हे लक्षात ठेवायचं आहे. NH2OH, this is known as hydroxyl amine. Then next one NH2NH2, this is known as hydrazine. Then next one NH2, हा हायड्राझाईन असेल. पुढचा बघा NH2 NH, इथला एक H काढून टाकला आणि त्याच्या बदली त्याला जोडला C6H5 या रिंग मध्ये दाखवा C6H5. तर हा हायड्राझाईन आहे. हा हायड्राझाईनला काय जोडलंय, फिनिल. सो याचं नाव आलं फिनिल हायड्राझाईन. दिस इज नोन ॲज फिनिल हायड्राझाईन. देन नेक्स्ट वन सेम हियर NH2NH, इथपर्यंत कॉन्स्टंट. इथला एक H काढून टाकला आणि त्याच्या बदली त्याला जोडला C डबल बॉन्ड O NH2. दिस इज नोन ॲज सेमी कार्बॅझाइड. सेमी कार्बॅझाइड. and a last one NH2 NH, then NO2 आणि NO2. So 1 2 3 4 2,4 डायनायट्रो, 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन. म्हणजे हा आणि हा सेम आहे, फक्त ह्या फिनिलला 2 नंबरला आणि 4 नंबरला काय जोडलाय, NO2. therefore याचं नाव आलं 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन. टू फोर डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन. आता ह्या प्रत्येकाची रिएक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर करायची. सो रिएक्शन बघा, रिएक्शन करण्यासाठी खूप सोपी आहे. फक्त हे एवढे रिएक्टंट्स आहेत ते काय करायचे, लक्षात ठेवायचे. जसं रिएक्टंटचं नाव आहे त्याच पद्धतीने आपण प्रॉडक्टचं नाव तयार करणार आहे. सो फर्स्ट इयर suppose this is aldehyde or ketone plus first here NH2OH असा घेतला तरी चालेल, NH2OH. तर या रिएक्शन मध्ये काय रिमूव्ह होतं, वॉटर. याचं नाव आहे हायड्रॉक्सिल अमाइन. हायड्रॉक्सी अमाइन, हायड्रॉक्सिल अमाइन. सो याच्यामध्ये काय रिमूव्ह करायचं बघा, फक्त एवढंच करायचं. मेकॅनिझम जर लक्षात येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली प्रॉडक्ट बघू शकताय. हा H2O फक्त काढून टाकायचा आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आहे तसा उचलून इथं जोडायचा. त्याला प्रॉडक्ट बघा, C डबल बॉन्ड O काढून टाकला, NOH, C डबल बॉन्ड NOH. प्रॉडक्टचं नाव आहे
ऑक्झाईल. इथं जर आपण हा R आणि R' घेतला, इथं पण येणार R आणि R' आणि ह्याचं नाव आहे ऑक्झाईल. प्रॉडक्टचं नाव आहे ऑक्झाईल. जर हा अल्डिहाइड पासून तयार झालेला ऑक्झाईम असेल, म्हणजे जर समजा इथे H घेतला, इथे H घेतला, तर ह्याला आपण म्हणणार अल्डॉक्झाईम. आणि इथं जर R घेतला आणि इथं जर R घेतला, तर ह्याला आपण म्हणणार कीटॉक्झाईम. देन नेक्स्ट या हायड्राझाईम बरोबर रिएक्शन बघा. इथंच आपण कंटिन्यू करूया. NH2 NH2 हा आहे हायड्राझाईम. रिएक्शन सेम, H2O काढून टाकायचं. इथं काय येणार, NOH च्या ठिकाणी NH2 NH2 आणि प्रॉडक्टचं नाव असणार आहे हायड्राझोम. हायड्राझोम. हायड्राझाईम इज कन्वर्टेड इनटू हायड्राझोम. हायड्राझाईम इज कन्वर्टेड इनटू हायड्राझोम. पुढचा बघा फिनिल हायड्राझाईम. फिनिल हायड्राझाईम NH2 NH C6H5. इथं काय येणार NH2 हा NH C6H5 NH C6H5 आणि ह्याचं नाव येणार फिनिल हायड्राझोम. याचं नाव येणार फिनिल हायड्राझोम. फिनिल हायड्राझोम. देन नेक्स्ट वन सेमी कार्बाझाईड. इथे काय बघा सेमी कार्बाझाईडला NH2 NH CO NH2 NH2 NH C double bond O NH2. This is known as semi कार्बाझाईड. प्रॉडक्ट कसं येणार बघा, हा H2O काढून टाकला, इथून आहे तसं घ्यायचं NH C डबल बॉन्ड O NH2 आणि प्रॉडक्टचं नाव येणार सेमी कार्बाझोम. प्रॉडक्टचं नाव येणार सेमी कार्बाझोम. आणि शेवटचं आहे 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझाईम. इथं घेऊया, पुन्हा खाली घेऊया, हा R' डबल बॉन्ड O प्लस 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझाईम NH2 NH NO 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझाईम मायनस ऑफ H2O. H2 कुठला रिमूव्ह करायचा, हा O आणि हा H2. कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट R' CR डबल बॉन्ड इथून घ्यायचा, हा NH and O2 NO. नाव कसं येणार बघा, 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोम. हायड्राझाईमचा हायड्राझोम 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोम
2,4-dinitrophenene hydrazole. Okay, this is about nucleophilic addition elimination of aldehyde and ketone with ammonia derivative.